मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला अनैतिक संबंधांचे स्वरूप देण्यासाठी एका महिलेचा वापर करण्यात आला होता असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने यांनी केलाय। असं असताना संतोष देशमुख प्रकरणात दाखल करण्यात दोषारोपपत्रातील एका जबाबात देखील याचा उल्लेख करण्यात आलाय। विशेष म्हणजे संतोष देशमुख यांना बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याचा देखील प्लॅन सुदर्शन घुलेनं केला होता। दोषारोपपत्रातील एका गोपनीय साक्षीदारानं दिलेल्या जबाबात याबाबतचे खुलासे केलेत। महत्वाची अपडेट समोर येतेय। संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांच्या हत्येला अनैतिक संबंधांचं स्वरूप देण्यासाठी एका महिलेचा वापर करण्यात आला होता असा आरोपच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने यांनी केलाय। आणि असं असतानाच संतोष देशमुख प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या दोषारोपपत्रातील एका जबाबात देखील याचा उल्लेख करण्यात आलाय। आणि विशेष म्हणजे संतोष देशमुख यांना बलात्काराच्या गुन्ह्यात देखील अडकवण्याचा प्लॅन सुदर्शन घुलेनं केला होता। दोषारोपपत्रातील एका गोपनीय साक्षीदारानं दिलेल्या जबाबात याबाबतचे अनेक खुलासे केले आहेत। महत्वाची अपडेट समोर येते। संतोष देशमुख हत्या प्रकरणातली महत्वाची अपडेट आहे ही। संतोष देशमुख यांच्या हत्येला अनैतिक संबंधाचं स्वरूप देण्यासाठी या महिलेचा वापर करण्यात आला होता असा आरोप आता अंजली दमाने यांनी केलाय। अंजली दमाने यांनी सातत्यानं या प्रकरणात अनेक खुलासे केलेत आणि आता त्यांनी आणखी एक महत्वाचा खुलासा केलाय। त्यामुळे नेमकं आता काय घडतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। दोषारोपपत्रातील एका जबाबात देखील याचा उल्लेख करण्यात आलाय आणि खरं तर संतोष देशमुख यांना बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याचा देखील प्लॅन सुदर्शन घुलेनं केला होता। दोषारोपपत्रातील एका गोपनीय साक्षीदारानं दिलेल्या जबाबात या संदर्भातले अनेक खुलासे करण्यात आले आहेत। त्यामुळे हे प्रकरण आता नेमकं काय वळण घेतं, याच्यात काय होतंय पाहणं महत्वाचं ठरणार आहे। पण अंजली दमाने यांनी एक गंभीर असा आरोप केलाय। संतोष देशमुख यांच्या हत्येला अनैतिक संबंधाचं स्वरूप देण्यासाठी प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने यांनी केलाय। देशमुखांना बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट होता असं त्यांनी म्हटलंय। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी मोहसिन शेख आहेत। मोहसिन, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात एक महत्वाची अपडेट ही जी समोर आली आहे। महिलेचा वापर अनैतिक संबंधाचं स्वरूप या हत्येला देण्यासाठी करण्यात आला होता असा एक महत्वाचा आरोप अंजली दमा यांनी केलाय। काय अधिक माहिती या संदर्भात? आपण जर बघितलं तर पहिल्या दिवसापासून हा आरोप सतत होत होता की संतोष देशमुख यांची हत्या करण्यापूर्वी म्हणजे त्यांना एका प्रकरणात पुढे जाणार होतं, त्यासाठी धाराशिवच्या कळममध्ये एक महिला देखील तयार करण्यात आली होती आणि अशी सगळी चर्चा सुरू असतानाच आता त्या महिलेचा मृत्यू झाला असल्याचा दावा केला जातोय। आणि हा दावा जो आहे तर आपल्याला पाहिलं तर अंजली दमाने यांनी केला होता आणि त्यानंतर आता एक जबाब देखील आपल्या हाती लागलेला आहे। या जबाबामध्ये जे आहे तर आपण जर बघितलं तर एका गोपनीय साक्षीदाराने म्हटलेलं आहे की सुदर्शन घुलेकडून प्रत्यक्षात असा कट देखील रचण्यात आला होता। संतोष देशमुख यांची हत्यापूर्वी जी एका हॉटेलमध्ये पार्टी झाली होती, ही पार्टी जी आहे तर विष्णू चाटेच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित करण्यात आली होती आणि या पार्टीमध्ये जे आहे तर विष्णू चाटेने जे आहे तर सुदर्शन घुलेला जे आहे तर काही खोचक टोले लगावले होते। त्यांना म्हटलं होतं की तू जे 6 डिसेंबरला वाद घातलाय त्यामुळे आमची इज्जत गेलेली आहे, आमची इज्जत घालण्याचं काम करू नको असं त्याला सांगितलं होतं। आणि त्यानंतर सुदर्शन घुलेने जे सांगितलं होतं की संतोष देशमुखला मी एका बलात्काराच्या प्रकरणात अडकवतो असं देखील त्यानं सांगितलं होतं। त्यामुळे या पद्धतीने हे दावा केला जातोय की संतोष देशमुख यांना एका महिलेच्या प्रकरणात अडकवण्यात येणार होतं। या गोष्टीशी संदर्भ आहे का हे पाहणं महत्वाचं असणार आहे, कारण सुदर्शन घुले ने जे आहे तर एका ज्या हॉटेलमध्ये ही बैठक झाली होती त्यावेळेस विष्णू चाटेकडे बोलताना हा उल्लेख केला होता। आणि या सगळ्या गोष्टीचा खुलासा संतोष देशमुख हत्या प्रकरणात जो दोषारोप पत्र दाखल करण्यात आलेलं आहे त्या दोषारोप पत्रामध्ये जे एक जबाब आहे एक गोपनीय साक्षीदाराचा त्याने या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे। त्याने असं म्हटलेलं आहे की सुदर्शन घुलेकडून विष्णू चाटेला सांगताना याचा उल्लेख करण्यात आला होता की संतोष देशमुख यांना एका महिलेच्या बलात्कार प्रकरणात जे आहे तर आपण अडकू। आणि त्यानंतर विष्णू चाटे असंही म्हणाला होता की तुला काय करायचं कर, नाही तर तू शेतात जा, आमची इज्जत घालू नको असं त्याला सांगितलं होतं। आणि त्यावेळेस सुदर्शन घुलेने या गोष्टीचा उल्लेख केला होता। त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा या महिलेशी संबंध आहे का, अंजली दमाने यांनी केलेल्या आरोपात काही तथ्य आहे का,
हा सगळ्या गोष्टी चौकशीचा भाग असणार आहे. मात्र ज्या पद्धतीने या महिलेचा आता उल्लेख केला जातोय, वेगवेगळे आरोप प्रत्यारोप होत आहेत, याच पार्श्वभूमीवर हा जबाब अत्यंत महत्वाचा आहे. आणि या जबाबात सुदर्शन घुलेकडून संतोष देशमुख यांना एका महिलेच्या बलात्कार प्रकरणात अडकवण्याचा प्लॅन होता आणि तसं त्यांना बोलूनही दाखवलं असल्याचं समोर आलेलं आहे. दीपाली, निश्चितच मोहसिन, हा जबाब अतिशय धक्कादायक आहे, यातील खुलासा अतिशय धक्कादायक आहे. आता यानंतर चौकशीत नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.